नमस्ते. तर मागील व्हिडिओमध्ये आपण रोटेशन्स मोशन्समध्ये येणारी कायनेटिक एनर्जी कशी कॅल्क्युलेट करता येते हा पार्ट आपण पाहिला होता. यानंतर ॲप्लिकेशन्समध्ये जाऊया आपण. तर ॲप्लिकेशन्स असे असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन रिंग्स. म्हणजे एखादी रिंग जर थिन दिलेली असेल तर त्या थिन रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया कशी कॅल्क्युलेट करता येईल ते आपण आज पाहणार आहोत. तर एक्झाम्पलमध्ये मी दाखवलेले आहे पाहिजे. ही दिलेली होरिझॉन्टल रिंग्ज आहे आणि या रिंग्स सेंटरमधून जो ॲक्सिस पास होतो तो ॲक्सिस आपण अशा पद्धतीने होतो. हा ॲक्सिस त्या रिंगच्या सेंटरमधून असणार आहे आणि त्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. त्या प्लेनला कसे आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणून या ॲक्सिस ऑफ रोटेशनला आपण असं म्हणतो अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अशा पद्धतीची ही कन्सेप्ट घेतलेली आहे. यामध्ये अशा वेळी या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया कशी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर सिंपल कन्सेप्ट आहे. त्या रिंगचा एक स्मॉल एलिमेंट सिलेक्ट करायचा. आता स्मॉल एलिमेंट कसा करता येतो त्यासाठी एक मी एक्झाम्पल दाखवतोय. तर एलिमेंट्सने रिंग्स कशी तयार होते तर पहा, मी सिंपल दाखवलेलं आहे. थोडक्यात मी दाखवतो इथं. समजा ही एक रिंग्ज आहे. ही रिंग्ज आहे, रेडियस काहीतरी रेडियस असणारी रिंग्ज आहे आणि ही रिंग्ज मी अशी इथं ठेवतो. तर ह्या एलिमेंट्स रिंग्स ही कशी तयार झाले, प्रत्येक एलिमेंट्सनी तयार झाले. हा एलिमेंट्स आहे, अशा एलिमेंट्सनी सारख्याच लेंथच्या एलिमेंट्सनी हे रिंग्स तयार झाले आणि मग ही त्या ॲक्सिसला रोटेशन्स घेतली. त्यावेळी त्या रिंगचा रेडियस जो आहे कॅपिटल आर इथं दाखवलेला आहे आणि त्या रेडियसची लेंथ dx न घेतलेली. मग अशी जर रिंग्ज असेल, सारख्याच एलिमेंट्सनं तयार केलेली रिंग्ज आहे आणि हा ॲक्सिस ऑफ रोटेशन्स व्हर्टिकल परपेंडिक्युलर दाखवले, तर त्या एलिमेंटची लेंथ dx दाखवलेली आहे आणि त्या एलिमेंटचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स जे आहे ते किती दाखवलेलं आहे, r इतकं दाखवलेलं आहे. मग असं असेल तर आपण कशा पद्धतीनं काढू शकतोय मोमेंट ऑफ इनर्शिया हे आपण पाहूया. बघूया आता बोर्डवर जाऊया आपण आता. तर बघा, हा जो एलिमेंट दाखवला त्याची लेंथ dx इतकी आहे. रेडियस म्हणजे त्या एलिमेंटचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं पोझिशन जो आहे, डिस्टन्स जे आहे ते कॅपिटल आर दाखवलं आहे. काढण्यापूर्वी आपण जी रिंग्स घेतलेली आहे त्या रिंगचं टोटल मास किती आहे, तर कॅपिटल एम इतकं टोटल मास आहे रिंगचं. ठीक आहे. जी रिंग्स ऑलरेडी आहे आता तिचा सर्क्युलर पाथ किती आहे, तर 2 पाय कॅपिटल आर इतका सर्कम्फरन्स आहे. म्हणून आपल्याला सर्वप्रथम त्या रिंगची मास पर युनिट लेंथ, एका युनिट लेंथचा मास किती होईल कन्सिडर करूया आपण. तर त्यासाठी काय करूया आपण, मास ऑफ आपण कन्सिडर करूया सिग्मा इज इक्वल टू द मास पर युनिट लेंथ. एका युनिट लेंथचं मास काढतोय आपण पर युनिट लेंथ आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे मास पर युनिट लेंथ. एका युनिट लेंथचं मास, समजा ही युनिट लेंथ आहे, कन्सिडर करूया आपण. ह्या एका युनिट लेंथचं मास किती असणार आहे, टोटल मास अपॉन टोटल लेंथ ऑफ रिंग्स. टोटल लेंथ ऑफ द रिंग्स म्हणजे काय, सर्कम्फरन्स. दिस इज 2 पाय आर. या फॉर्म्युल्याने आपण काढता येते. आता युनिट लेंथचं मास मिळालेलं आहे. टोटल एलिमेंटचं मास समजा dm इज अ मास ऑफ एलिमेंट आहे. मास ऑफ एलिमेंट आहे. बघा कशी कन्सेप्ट आहे, मास ऑफ एलिमेंट आहे. आता ह्या एलिमेंटचा मास कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, तर हा एलिमेंट अशाच अनेक युनिट लेंथनं तयार झालेला आहे. म्हणून एका युनिट लेंथचा मास किती आहे, सिग्मा इतका आहे. त्याला त्याच्या लेंथनं मल्टिप्लाय करूया dx. म्हणजेच काय होईल, सिग्माची व्हॅल्यू कॅपिटल एम अपॉन 2 पाय आर इंटू dx. हे काय झालं, त्या एलिमेंटचं मास झालं. मग आपल्याला त्या एलिमेंटचं मास माहिती आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वरती आहे तो r आहे आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट काढूया आपण. पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट काढता येईल.
काय फॉर्म्युला आहे, मास त्या एलिमेंटचं मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर त्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया. एलिमेंटचं मास किती आहे, dm इतका आहे. डिस्टन्स किती आहे, कॅपिटल R आहे, त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. आणि देअरफॉर इथे मी वापरतो आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट्स इज इक्वल टू द फॉर्म्युला इथे दाखवतोय, I एलिमेंट इज इक्वल टू द dm ची व्हॅल्यूज ठेवूया आपण. dm ची व्हॅल्यूज किती आहे, कॅपिटल M अपॉन 2 पाय R इंटू dx इंटू हा जो आहे तो R स्क्वेअर आहे. आता याच्यामधला R स्क्वेअर हा 1 R स्क्वेअर कॅन्सल होईल, हा R कॅन्सल होईल. सिम्प्लिफाइड करूया, M R अपॉन 2 पाय इंटू dx. हे झालं एलिमेंट्स असणार. हे झालं काय असणार आहे, एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया. इथं आपण 1 नंबर देऊया, नंबर 1. यानंतर पुढे आपल्याला काढायचं आहे त्या टोटल रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया. आता टोटल रिंग्स कशी असणार आहे बघा. टोटल रिंग्स समजा हा सिलेक्ट केला मी, एक एलिमेंट आहे, 1 एलिमेंट आहे, त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. अशाच सेम एलिमेंटने टोटल रिंग्स तयार झालेली, सारख्याच मासिव्ह एलिमेंट्सने ही टोटल रिंग्स तयार झाली. म्हणून आपण प्रत्येक एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया इथं काढणार नाही. तर ज्यावेळी असं सेम डिस्ट्रीब्युशन्स ऑफ मास असेल, युनिफॉर्मली रिंग्स असेल, त्यावेळी प्रत्येक एलिमेंटचा मास कसा असणार आहे, सारखंच राहणार आहे. मी यापूर्वी एक एक्झाम्पल दिलं होतं. समजा एका वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत, त्या 20 विद्यार्थ्यांचं प्रत्येकाचं वजन वेगवेगळं आहे. म्हणजे उदाहरणार्थ 40 एकाचं आहे, दुसऱ्याचं 42 आहे, तिसऱ्याचं 43 आहे, 42 आहे, 45 आहे, 46 आहे, परत 40 आहे. तर प्रत्येकाचं वेट घेऊन त्याची ॲडिशन सम करावं लागेल अल्जेब्रिक फॉर्ममधून, म्हणजे प्रत्येकाचं. पण ते जर आपण अशी केस असेल, त्याच वर्गामध्ये 20 विद्यार्थ्यांचं वजन, प्रत्येकाचं वजन 45 kg असेल आणि टोटल विद्यार्थी 20 आहेत, तर आपल्याला प्रत्येकाचं वेट ॲडिशन्स करायची गरज नाही. तर त्याला डायरेक्ट काय करतो आपण, 40 इंटू 45 इंटू 20 टोटल वेट मिळेल. तेच म्हणजेच काय असणार आहे, इंटिग्रेशन्स. मग ही इंटिग्रेशन्स वापरून आपल्याला काय करायचं आहे, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंगची आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. आपण पुन्हा येतोय बोर्डकडे, तर बघूया आपण. अशा पद्धतीने हे टोटल एलिमेंट्स कसे असणार आहेत, युनिफॉर्मली मास डिस्ट्रीब्युशन्स मध्ये असतील. तर ती मोमेंट ऑफ इनर्शिया कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तर बाय युझिंग इंटिग्रेशनच्या साइन आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहोत. म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग्स इज इक्वल टू इंटिग्रेशन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट. पण ते एलिमेंट्स कुठून किती स्टार्ट आहेत त्यांच्यावरती. इथं जर 0 केलं तर 0 पासून अशा पद्धतीनं एलिमेंट्स हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत टोटल थ्रू आउट मध्ये, आणि ते परत इथे एंडिंग आहे. म्हणजेच ते एलिमेंट्स ज्या लेंथनं डिस्ट्रीब्यूट झाले त्या लेंथ म्हणजेच काय असणार आहे, त्या रिंगचा सर्कम्फरन्स आहे. म्हणून आपण इंटिग्रेशनला लोअर लिमिट 0 ला स्टार्ट झालेत एलिमेंट्स आणि फायनली ते कुठं स्टॉप झाले, 2 पाय R इतक्या लेंथ वरती ते संपलेले आहे. म्हणजेच टोटल लेंथ 0 पासून स्टार्ट झाली ते 2 पाय R पर्यंत असणार आहे. अशा पद्धतीने हे एलिमेंट्स डिस्ट्रीब्यूट आहेत, त्यांची समेशन्स घ्यायचं आहे, म्हणजेच इंटिग्रेशन वापरून. आता या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करूया आपण. 0 टू 2 पाय R लिमिट आहे, त्याची व्हॅल्यूज ठेवूया. एलिमेंटची मोमेंट ऑफ इनर्शिया M R अपॉन 2 पाय इंटू dx. आता यामध्ये M मास ऑफ द टोटल रिंग्स कॉन्स्टंट आहे, तो बदलणार नाही. R रेडियस ऑफ द रिंग सारखा असणार आहे. 2 पाय न्यूमेरिकल कॉन्स्टंट यू टेक आउटसाइड, म्हणून M R अपॉन 2 पाय हे कॉन्स्टंट घेऊया एलिमेंट इंटिग्रेशन मधून, आणि 0 टू 2 पाय R इंटू dx. आता dx हा बेरीज कसा असणार आहे, तर हा पहिल्या एलिमेंटची लेंथ आहे, दुसऱ्या एलिमेंटची लेंथ, तिसऱ्या एलिमेंटची लेंथ, हा कसा असणार आहे, बेरीज आहे. आणि म्हणून तोच फक्त इंटिग्रेशन्स मध्ये राहील. हे व्हेरिएशन डिस्टन्स आहे, फर्स्ट एलिमेंट सेकंड एलिमेंट. जसं आपण एलिमेंट्स ऍड करत जाऊ तसं काय असणार आहे,
लेंथ वाढत जाणार आहे, मग dx हा कसा असणार आहे, व्हेरिएबल आहे ओरिजिनल पोझिशन पासून. आणि म्हणून dx इंटिग्रेशन ऑफ dx फॉर्म्युला माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x येतो. आणि म्हणून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग्स इज इक्वल टू द m आहे तसाच कॉन्स्टंट, कॅपिटल R आहे तसाच, 2 पाय आहे तसाच राहील. याचं इंटिग्रेशन ऑफ dx लिहूया आपण, त्याचे लिमिट लिहूया 0 to 2 पाय r हा लिमिट आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ dx म्हणजेच x ची व्हॅल्यूज हायर लिमिट आणि लोअर लिमिट इंटिग्रेशन फॉर्मनुसार ठेवा, सबस्टिट्यूट करा. m r 2 पाय इंटिग्रेशनची पहिला व्हॅल्यूज हायर ठेवा, 2 पाय r होईल, -0 म्हणजेच 2 पाय r राहणार आहे, 2 पाय r असा राहील. हा 2 पाय कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळालेली असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया जी आहे रिंगची, ती म्हणजेच I मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग्स इज इक्वल टू द 2 पाय कॅन्सल झाला, m r इंटू r म्हणजेच mr², म्हणजेच mr². दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग्स अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. म्हणजे जो ॲक्सिस आपण सिलेक्ट केलाय तो सेंटर मधून जाणारा असावा आणि त्या प्लेनला, रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तरच मोमेंट ऑफ इनर्शिया ही mr² आपण कॅल्क्युलेट करू शकतो. m इज द टोटल मास ऑफ द रिंग्स अँड r इज द रेडियस ऑफ द रिंग्स. अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. तर पुढील नेक्स्ट आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क ही पाहणार आहोत. तर पाहता असताना पुढील व्हिडिओ अपलोड होण्यासाठी आपण या व्हिडिओला सबस्क्राईब करावे. धन्यवाद.